नमस्कार, मी सुषमा पागार तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत करते। आज आपण मसाला रेसिपी बनवणार आहोत। हा मसाला खूप अप्रतिम बनतो, त्याच्यामुळे मी आता सेपरेट व्हिडिओ बनवला आहे। हा सुका खोबरा भाजून घेतला आहे, काश्मीरी लाल मिरची, शेंगदाणे सुद्धा भाजून घेतले आहेत मी आणि त्यांचे टरफल ठेवून द्यायचे आहेत। हिरवी इलायची, सफेद तीळ सुद्धा भाजून घेतले आहेत। धणे आणि बडीशेप सुद्धा भाजून घेतली आहे। ही काळी मिरी घेतली आहे। चिंच, गूळ मी वनस्पती गूळ घेतला आहे आणि थोडा कमी घेतला आहे। तुम्हाला जर गूळ आवडत नसेल तर तुम्ही त्याऐवजी साखर घेऊ शकता। हा ॲड केला आहे काळा मीठ, साधा मीठ, लाल तिखट, तळलेला कांदा आणि कोथिंबीर मी धुवून सुकट ठेवली होती, एक 15 ते 20 मिनटं ती घेतली आहे। लसणाच्या काही पाकळ्या आणि हे मिक्सरमध्ये छान बारीक करून घेतला आहे। जास्त न बारीक करता आपण ह्या पद्धतीने हा बारीक केलेला आहे, तुम्ही बघू शकता। हा मसाला बारीक करताना आपण ह्याच्यामध्ये पाणी बिलकुल पण ॲड नाही केला आहे आणि तुम्ही हा 8 ते 10 दिवसासाठी फ्रीजमध्ये स्टोर करू शकता। फ्रीझरमध्ये नाही, फ्रीजमध्ये। फार अप्रतिम बनतो आणि कोणतीही तुम्हाला भरीत बनवायची असेल त्यासाठी तुम्ही हा मसाला नक्की यूज करू शकता, किंवा गवारची भाजी, भेंडी घेवड्याची भाजी, किंवा तुम्ही हा मसाला चपातीसोबत सुद्धा चटणी म्हणून खाऊ शकता। तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओमध्ये कमेंट करून नक्की सांगा। व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा। तुम्ही जर यूट्यूब चॅनल पेजवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। पुन्हा भेटू नवीन व्हिडिओ घेऊन। धन्यवाद, बाय।